नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी. प्रियांनो, आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, त्यांच्या नातेवाईकांचं अंतिम उद्दिष्ट एकच असतं की आमचा माणूस व्यसनमुक्त व्हावा. परंतु माझं कधीच अंतिम उद्दिष्ट हे नसतं की माणूस व्यसनमुक्त व्हावा, तर ते माझं प्राथमिक उद्दिष्ट असतं. असं असण्यामागचं कारण खूप आहे, पण त्यातले काही कारणं आपण पुढं पाहणार आहोत. व्यक्तींनी व्यसन सोडणं आणि व्यक्तींनी व्यसन सोडून एक चांगला माणूस होणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. पण अनेकदा व्यसनमुक्तीवरती समाधान मानणारे मोठे वर्ग आहेत. असो प्रियांनो, व्यसन मुक्तीचा उपचार देता देता त्याला चांगला व्यक्ती घडवताना एक रिकव्हरीचा प्रोग्राम मी घेत असतो. आणि तो प्रोग्राम घेण्यामागचं कारण, व्यक्ती व्यसनधीनतेमध्ये असताना त्यांनी त्याची प्रतिमा जी वाईट केलेली असते, त्याचं चरित्राचे जे चुथडे उडवलेले असतात, त्या अनुषंगाने प्राथमिकतेवर त्याची चरित्र बांधणी ही एक मोठा उद्दिष्ट माझ्यासमोर असतो. कारण तो नुसता व्यसन नसतो करत. तर विशेष करून तरुण मुलांचे आईवडील ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्ही सांगत असतो की त्याचं फक्त तो व्यसन नाही करत, तो व्यसन करता करता त्याचं विकृत समुपदेशनसुद्धा विकृत व्यसनी मित्र त्याचे करत असतात. आईबाप कसे वाईट आहे, व्यसन कसं चांगलं आहे, वगैरे वगैरे. तर त्या अनुषंगाने त्याचा एक दृष्टिकोन तयार झालेला असतो. मग व्यसनीला व्यसनमुक्त करत असताना आणि व्यसनमुक्त झाल्यानंतरही सर्वात जास्त उपयोगाला येणारी गोष्ट म्हणजे त्याचा दृष्टिकोन. दृष्टिकोन बदलला तर जीवन बदलतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे माझा एक मित्र होता जो बायको वाईट आहे कारण देऊन खूप मोठ्या प्रमाणात मद्यपान करायचा. मग नंतर ज्यावेळेस त्यांनी उपचार घेतला, नुसतीच व्यसन न सोडता व्यसन सोडून एक चांगला व्यक्ती होण्यासाठी त्यांनी स्वतःला वेळ दिला, समुपदेशन घेतलं, तर त्यांनी त्याच बायकोबरोबर पुढे त्याला लेकरं झाले, त्यांनी चांगला संसार केला, व्यवसायात तो यशस्वी होत गेला आणि एक चांगला व्यक्ती म्हणून तो जगायला लागला. इथं आम्ही ना बायको बदलली ना नवरा बदलला, इथं बदलला त्या व्यसनी व्यक्तीचा फक्त दृष्टिकोन बदलला. म्हणून व्यसनधीनतेमध्ये दृष्टिकोन खूप विकृत होतो आणि त्याच्यामुळं त्याच्या सर्व नात्यागोत्यांवर, त्याच्या व्यावसायिक कामाच्या ठिकाणी दुष्परिणाम होतात. म्हणून नुसतं व्यसनमुक्त न होणं, तर व्यसनमुक्त झाल्यानंतर चरित्र बांधणी करणं सुद्धा हे आमच्या उद्दिष्टातला एक महत्त्वाचा भाग असतो. प्रियांनो, मी माझ्या लेक्चरमध्ये कायम सांगत असतो की माकडाचा माणूस झालाय माणूस, पण फक्तच तिथं उत्क्रांती न थांबता माणसाला पुढं देवदूत आणि देव होण्याची सुद्धा संधी असती. आणि असे देवदूत आणि देवसुद्धा खूप व्यसनी लोक झालेले आहेत. त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणले, जगात नावाची एक संघटना काम करते, ज्या संघटनेच्या माध्यमातून आज लाखो करोडो लोक व्यसनमुक्त झालेले आहेत. तर तो व्यक्ती अनेक लोकांसाठी त्या काळी देवदूत ठरलाय आणि आज देवसुद्धा त्याला मानण्यात येतं. ठीक आहे, हा मानण्याचा भाग आहे, पण एवढी संधी आपल्याला मिळू शकते. तर असे विविध सकारात्मक चांगले आध्यात्मिक पर्याय देणं हे माझं काम असतं. जो माझ्याकडं फक्त व्यसनमुक्ती हे अंतिम उद्दिष्ट घेऊन आल्यानंतर व्यसनमुक्तीनंतरही जीवनामध्ये अनेक चांगले अंतिम उद्दिष्ट असू शकतात, त्याचे पर्याय देणं हे आमच्या समुपदेशनाच्या माध्यमातून आम्ही त्याच्यासमोर ठेवत असतो. व्यसनमुक्तीचं काम शिल्पकाराप्रमाणे आहे. मूर्तिकार जसा मूर्ती घडवतो तसं त्याचं चरित्र घडवावं लागतं. खूप छोटे छोटे इलॉजिकल लहान लेकरांसारखे प्रश्न घेऊन तो व्यसन करत असतो. पण ज्या वेळेस दृष्टिकोनावर काम केल्यानंतर तीच वाईट बायको त्याला चांगली वाटू लागती, तेच बेकार आई वडील त्याला चांगले वाटू लागतात, तेच नातेवाईक जे त्याला जे चांगलं होतं पण त्याच्या विकृत दृष्टिकोनामुळे त्याला जे वाईट दिसत होतं, आणि दृष्टिकोन बदलल्यानंतर त्यातला चांगुलपणा, सात्विकपणा दिसायला लागतो आणि पुन्हा नातीगोती
सुरळीत होऊन एक चांगल्या जीवनाची त्याला संधी मिळते. तर व्यसनी व्यक्तीने व्यसनमुक्तीवरतीच न थांबता व्यसनमुक्तीनंतर त्याचा अंतिम उद्दिष्ट एक चांगला माणूस होणं असावा, असे पर्याय आम्ही त्याच्यासमोर ठेवत असतो. अनेकदा आमच्याकडं येणारी लोक खोटं दुःखाचं कारण देऊन खरं दुःख, व्यसनातलं दारूच्या रूपातलं खरं दुःख ते कवटाळत असतात आणि खरं दुःख ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस जगण्याला खूप कठीणाई तयार होतात. तर पुढे ह्या विषयावर आपण बोलणार आहे. पण दृष्टिकोन बदलला तर जीवन बदलतं, याचे एक ना अनेक उदाहरणं आहेत. तर व्यसनमुक्ती हे प्राथमिक उद्दिष्ट असणं योग्य आहे, पण ते अंतिम उद्दिष्ट न ठेवता अंतिम उद्दिष्टासाठी तुम्ही सदोदित उत्सुक असावं, चांगलं समुपदेशन घ्यावं, चांगल्या मित्रांच्या संपर्कात राहावं, तर आयुष्याचं अंतिम चांगलं उद्दिष्ट व्यसनी व्यक्तीला सुद्धा मिळू शकतं, जसं मला मिळालेलं आहे. व्हिडिओ पाहिला आणि आपला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.